शिराळे, सर्व उपस्थित असणारे, या क्षेत्रामध्ये काम करणारे माझे मान्यवर, सर्व ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली ते सगळे उपस्थित मान्यवर, ज्या दोन विद्यार्थ्यांचा इथं सत्कार करण्यात आला, त्यांचे पालक, त्यांचे सगळे घरातले परिवारातले सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण हा कार्यक्रम घेतला. मध्ये मला या सगळ्यांनी सांगितलं की दादा वेळ द्या, आणि आज मी त्यांना सांगितलं होतं की मी बारामतीमध्ये रविवारी येतो, परंतु शनिवारी आपण घेऊया. मी जरा लवकर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे. खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन देखील मला देण्यात आले. विशेषतः आपल्या बिल्डर असोसिएशनचे अनिल सोनवणे, हे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेचे चेअरमन आहेत. त्यांना मनोजने मला सांगितलं की ही मीटिंग संपल्यानंतर, आपला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना वेळ द्या, आणि त्यांनी काही महत्त्वाचे इश्यू इथं काढले, उपस्थित केलेले. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आणि गुप्ताजींनी पण इथं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं रेराच्या बद्दल किंवा आणखीन काही ह्या क्षेत्राच्या संदर्भातल्या अडीअडचणीच्या बद्दलचे प्रश्न उपस्थित केलेले. मी आनंदजी गुप्तांना एवढंच सांगेन की आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला संपणार आहे, पण मी उद्या दुपारी मुंबईला चाललोय. माझी संध्याकाळी तिथं 6 वाजल्यापासून बऱ्याचशा महत्त्वाच्या मीटिंग आहे. परवा पण माझ्या पक्षाच्या संघटनेच्या काही महत्त्वाच्या मीटिंग मी लावलेल्या आहेत. तर रेराची जबाबदारी अजय मेहता म्हणून पूर्वी चीफ सेक्रेटरी होते, माझ्याबरोबर पण अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, चांगली व्यक्ती आहे. तर एकदा तुमचे जे इश्यू आहेत, जसं हे मला अनिल सोनवणेंनी दिलेले आहेत, तसं आत्ताचे पण तुमचे इश्यू जे काही आहेत ते मला द्या. मी अजय मेहतांना सांगतो की ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे, आणि एक मीटिंग आचारसंहितेची अडचण येणार नसेल तर मुंबईतच तुम्ही, मी, अजय मेहता अशा पद्धतीनं आपण घेऊ. त्यांना पहिल्यांदा मला हे सगळे इश्यू त्यांना दाखवावे लागतील की हे इश्यू आहे, आणि त्याच्या पद्धतीनं ते तयारीनिशी येतील. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या स्तरावर आपण सोडू शकतो, तर ते तिथल्या स्तरावर सोडवले जातील. त्यांनी सांगितलं नाही, ह्या कायदा हा राज्य सरकारने केलेला आहे आणि त्याला कदाचित अध्यादेश काढावा लागेल, काही त्याच्यामध्ये बिल आणावं लागेल, काही दुरुस्ती करावी लागेल. तर आमचं अधिवेशन पण आम्ही आता गेल्यानंतर काम, तर मी गुप्ताजींना सांगत होतो की त्याबद्दलचे विषय मला द्या. आजच उद्या सकाळपर्यंत मी आहेत. आप कल शायद सुबह जाने वाले हैं ना यहाँ से, तो ये जैसे हमारे सोनवणे जी ने मुझे दिया है ना, उनके जो इशू है, वैसे आपके रेरा के बारे में या 2-3 इशू आपने जो अभी उपस्थित किए उसके बारे में मुझे एक लेटर दे दो. मैं फिर कल जाने के बाद डे आफ्टर टुमारो उनके साथ बात करूंगा, और फिर आपको भी बुलाऊंगा. पहले अजय मेहता और मैं उसके बारे में चर्चा करेंगे. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. यांनी तर खूप गंभीर समस्या अनिल सोनवणेंनी माझ्यासमोर मांडलेली. ही वस्तुस्थिती खरी आहे. काय झालं, मधल्या काळामध्ये सरकार बदललं गेलं, म्हणजे 2.5 वर्षांनी, आणि जे आत्ताचं सरकार आहे एकनाथराव शिंदे आणि ते महायुतीचं सरकार आल्यानंतर, मागच्या सरकारच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं हातामध्ये घेतली गेलेली होती. त्यावेळेस काही थोडंसं 19-20 झालेलं होतं, आणि नंतर आलेल्या सरकारने पण मोठ्या प्रमाणावर कामं हातात घेतली आणि तो एकदम लोड आलेला आहे. एक गोष्ट खरी आहे की आमचं आता मी 4 महिन्याचा अंतरिम बजेट दिलेलं होतं, एप्रिल, मे, जून, जुलै, परंतु आता जूनमध्ये आमचं नवीन राहिलेले 8 महिन्याचं बजेट अनिल सोनवणे मी सादर करणार आहे. आता मी गेल्या पहिल्यांदा सोमवारी
मनीषा म्हैसकर आणि संबंधित त्यांचे जे काही लोक आहेत त्यांना बोलून, मग साळुंके म्हणून पूर्वी आमच्याकडं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आता ते सेक्रेटरीत PWDचे, तर त्यांना आणि मनीषा म्हैसकर ACS PWD आहे, त्या सगळ्यांना बोलून किंवा हे ते म्हणजे हे सोनवणेंचं आहे किंवा अशा प्रकारे सांगितलेले, तर ह्याला आपल्याला पुढं कसं जायचं, कारण ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही कामं करतो. साधारण माझं बजेट असतं 6.5 लाख कोटी, माझं म्हणजे राज्य सरकारचं, आणि त्यात 3.25 लाख कोटी सगळ्या शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन ह्याच्यावर खर्च केले जातात, आणि 3.25 लाख कोटी इतर जी काही कामं असतात, डेव्हलपमेंट असेल, काही अनुदान असेल, काही शिष्यवृत्ती वगैरे आपण देत असतो, सवलती अनेक प्रकारच्या देत असतो, किंवा त्याच्यातनं आमच्या सामाजिक न्याय विभागाचं बजेट, त्याचं एक वेगळं बजेट असतं, आदिवासींच्याकरता वेगळं बजेट असतं, अशाही वेगवेगळ्या प्रकारचे आमची ते बजेट असतात. परंतु ह्याच्यामध्ये आपण मगाशी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की खूप मोठ्या प्रमाणावर कामं हातामध्ये घेतली गेलेली आहे, आणि त्या पद्धतीनं बिलं देत असताना रकमा ह्या जरा कमी दिल्या जातात. पण ह्याच्यात एवढ्या सगळ्यांच्यामध्ये बोलण्याच्या पेक्षा मी जातीनं फायनान्स मिनिस्टर म्हणून लक्ष घालून ह्याच्यात एक तर मला ह्यांच्या सगळ्यांच्या समोर चर्चा करावी लागेल यांच्याबरोबर, आणि नंतर शेवटी चीफ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर या दोघांच्याही गोष्ट लक्षात आणून द्यावी लागेल की बाबा अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे, आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न कसा करायचा, काय करायचा, तो आम्ही त्या पद्धतीनं करू. आपल्याकडं साधारण आमचं एकंदरीत जो काही अर्थसंकल्प आम्ही सादर करत असतो त्याच्यामध्ये एकंदरीत आपलं उत्पन्न असतं, त्याच्या किती टक्के तुम्ही लोन उचलू शकता, त्यामध्ये 3% मुदत हे असते, लिमिट असतं. परंतु आम्ही सध्या 2.28 इथपर्यंतच उचललेलं आहे. त्याच्यावर जर त्याच्यात अजून काही परवानगी घेऊन सेंट्रलची आम्हाला त्याच्यातनं मार्ग काढायचा म्हटलं तरी देखील आम्ही मार्ग काढू शकतो. त्याच्यात काही 1000 कोटी रुपये आम्हाला कर्ज हे उचलता येतं, ती जबाबदारी आमची असती. फक्त ती नियमाच्या चौकटीमध्ये बसून करावं लागतं, तशा पद्धतीनं आम्ही करू. आज या ठिकाणी तुम्ही तर बारामतीमध्ये आनंद गुप्ता आणि अनिल सोनवणे बाकीचे सगळे सहकारी आलेले आहेत. बाहेरच्या लोकांचं तर मी इथं आल्याबद्दल तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत करतोच. परंतु आता बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या चेअरमन पदाचा कार्यभार आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं शामराव राऊत यांनी स्वीकारलेला आहे. शामराव राऊतांचं मूळ गाव तसं बघितलं तर वावर हिरे, तालुका माण, जिल्हा सातारा. परंतु अनेक जण म्हणजे बारामतीचा विकास आम्ही सगळेजण मिळून ज्या प्रकारे करतोय ते बघितल्यानंतर खूप जण नोकरीच्या निमित्तानं इथं येतात, व्यवसायाच्या निमित्तानं येतात, शिक्षणाच्या निमित्तानं येतात. अनेक प्रकारे आजूबाजूच्या भागातले पण तालुक्यातले लोक हे बारामतीमध्ये येतात. म्हणजे मागच्या वेळेस तुमचे मावळते चेअरमन कोण होतं? उद्धव गावडे. हे कुठले? फलटणचे. आणि तुम्ही कुठले? माणचे. आणि तुम्ही बारामतीमध्ये येऊन हे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख होता, आणि आमचे बारामतीकर तुम्हाला प्रमुख करतात. आणि आमचा त्याच्यामध्ये आदेश फक्त दरवेळेस आपला व्हाईस चेअरमन म्हणून राहतो, त्याच्यातच तो समाधान मानतो. मला सारखं व्हाईस चेअरमन, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एका दुष्काळी भागातनं आता तो दुष्काळी भाग तसा राहिला नाही, बऱ्यापैकी पाणी आणण्याचा प्रयत्न GA काठापूर आणि वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे आम्ही लोक करतोय. त्याच्यामध्ये आमचं फार बारकाईनं लक्ष आहे. मागं मीच या खात्याचा पाटबंधारेचा मंत्री असताना GA काठापूरची योजना मंजूर केली. तर त्या प्रकारे तिथंही आम्ही पाणी आणून देण्याचा प्रयत्न करतो. आता एक नवीन रस्ता, तो पण जसा जुना रस्ता ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेंगलोर आहे, तसा एक दुसरा पॅरलल रस्ता आम्ही माणवरून काढतोय. माणला एक MIDC देखील आम्ही करतोय. साधारण त्याला 3000 कोटी रुपये केंद्र सरकार आम्हाला देत आहे.
जसं औरंगाबाद संभाजीनगरला आम्ही केलेलं आहे. आजच माझं त्याच्याबद्दल काही लोकांशी बोलणं झालं. ते म्हणाले की दादा हे आचारसंहिता संपली की जमीन ॲक्वायर करायला सुरुवात त्या ठिकाणी केली जाईल. ते जर झालं तर सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्याचा साधारण माण तालुका तिथंच असं सेंटर पडतं आणि तिथून तो रस्ता पर्यायी रस्ता, कारण इकडं आता वाहतूक खूप वाढलेली आहे म्हणून हा एक नवीन रस्ता केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही मंजूर करून घेतलेला. नितीन गडकरींनी त्याच्यात चांगल्या प्रकारे सहकार्य केले, सेंट्रलनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि तो रस्ता झाल्यानंतर एकदम माणचं चित्र बदलूनच जाईल, कारण इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आपण तिथं आणतोय आणि बॅरल लँड आहे तिथं सगळी, म्हणजे तसं माळच आहे तसं बघितलं तर. त्याच्यामुळे तिथून परिस्थिती निश्चितपणे बदलेल. परंतु अतिशय आज त्यांच्या मिसेस माझ्या माहितीप्रमाणे वावर हिरे या माण तालुक्यातल्या गावचे सरपंच देखील आहे, विद्यमान लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या तिथं निवडून आलेले आहेत. त्यांचंही मी अभिनंदन त्या ठिकाणी करीन. आणि आज एका गरीब कुटुंबातनं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले शामराव राऊत किंवा त्यांच्या पत्नी हे सगळ्यांनीच अतिशय गरिबीतनं इथपर्यंत मजल मारलेली आहे. निश्चितपणे पुढं पण ते यश मिळवतील. त्यांच्या यशामध्ये जिथं कुठं अडचणी तिथं आमच्यासारख्यांचाही पाठिंबा राहील, सहकार्य राहील, हे पण मी अतिशय खात्रीपूर्वक त्यांना सांगू इच्छितो. आज जो काही आमच्या शामराव राऊतांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी, मी आता पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाही, आपापला पदाधिकार त्यांनी घेतलेलं आहे, त्याबद्दल या सर्वांचं मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांच्या यशस्वी आणि उज्ज्वल कारकिर्दीच्यासाठी देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या संचालक मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील, मग उद्धव गावडे असतील किंवा त्यांची त्यावेळेची टीम असेल, त्यांचंही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी देखील संस्थेला पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातनं बारामती परिसरातल्या बिल्डर इंजिनियर्सच्या अडचणी सोडवण्याच्याकरता पुढाकार घेतलेला होता आणि तशाच पद्धतीचं काम हे आमचे शामराव देखील पुढं करत राहतील याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. मी मगाशी काहींची भाषणं ऐकत असताना एक गोष्ट म्हणजे ऐकत होतो की ही गोष्ट खरी आहे की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर GDP वाढायला मदत होते, उलाढाल व्हायला मदत होते, इकॉनॉमीचा वर त्याचा चांगल्या प्रकारचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं यंदाच्या वर्षी देखील नवीन पुढच्या 5 वर्षाच्या करता 3 कोटी लोकांना घरबांधणीचा कार्यक्रम इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यात काल परवाच मी मंत्रालयात होतो, परवा दिवशी, त्यावेळेस एक स्कीम आम्ही आणू पाहतोय की राज्य सरकारची पण घरबांधणीची स्कीम ही एक आणायची बजेटच्या पार्श्वभूमीवर. अजून त्याच्या संदर्भात माझी इतरांशी चर्चा झालेली नाही आहे, परंतु माझ्या मनामध्ये आहे ती स्कीम आणायची, जेणेकरून कुठल्याही जाती धर्मातला गरीब जो व्यक्ती आहे त्यालाही त्याचं एक स्वतःचं घर त्याला बांधता आलं पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये सर्वांनाच ते बांधता येतं अशातलं नाही, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना येतं, NT मध्ये बोलणाऱ्यांना येतं, OBC मध्येना येतं आणि ह्याला येतं आदिवासीमध्ये, तर त्यांना तर आम्ही ठेवणारच आहे. पण इतर घटकामध्ये देखील जे गरीब आहेत त्यांनाही त्या स्कीमचा कसा फायदा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. कारण ते इतर कॅटेगरीमध्ये जरी मोडत असले तरी गरीब आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही बेनिफिट मिळाला पाहिजे ह्या मताचा मी स्वतः आहे. आज तसं बघितलं तर ह्या आमच्या BIच्या माध्यमातून बांधकाम उद्योगावरील जनतेचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण सातत्याने करताय. कोणत्याही संस्थेनं व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून कार्य केलेलं असेल आणि संस्थेला योग्य प्रकारचं नेतृत्व जर त्या ठिकाणी लाभलं तर त्या संस्थेला समाज मान्यता मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि नेमकं बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये असंच घडलेलं आहे. आपल्याला त्याच्याबद्दलची इतर पण अनेक उदाहरणं देता येतील, परंतु सुरुवातीला BIची केवळ 3 सेंटर अगदी सुरुवातीला आणि 250 सदस्य होते. सदस्यांच्या हिताचे निर्णय योग्य व्यवस्थापनाच्या बळावर
आज ही संस्था जवळपास देशभरामध्ये 200पेक्षा जास्त अधिक सेंटर्स आज BIची झालेली आहेत आणि 25,000च्या पेक्षा जास्त सदस्य आज या संस्थेचे आहेत आणि 1.5 लाख अप्रत्यक्ष सदस्य या यशाबद्दल देखील आत्तापर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे, कारण तुम्ही सतत प्रयत्न केला आणि नवीन पण जनरेशन ह्याच्यामध्ये जी येते, मी बघतो आता माझ्याही बारामतीमध्ये नवीन, मी ज्यावेळेस राजकारणात आलो तो काळ होता 32 वर्षापूर्वीचा, 33 वर्षापूर्वीचा आणि आताचा काळ वेगळा आहे. आता नवीन आमच्या काळातले जे यंग टीम होती त्यांची मुलं ही पुढं आलेली आहेत. आत्ता पण मुलांचं 2 मुलांचं आपण कौतुक त्या ठिकाणी केलं, पण त्यांचं सर्वस्वी यश ती दोघंही मुलं त्यांच्या आईवर पडल्यामुळं त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. ही गोष्ट वडिलांनी लक्षामध्ये घ्यावी असं मी आवर्जून त्या ठिकाणी सांगेन. त्यात तुम्ही बघा ना, आज पण काहीतरी निकालमध्ये लागला त्याच्यात मुलीच सगळ्या पहिल्या आलेल्या आहेत, मॅक्झिमम मुलीच येतात. आता मुलं अभ्यासात तरी पहिली सध्या येत नाही आहेत, कारण मुली इतक्या सिन्सिअरपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि स्टडी करतात. आपल्या मुलांना जरा बाकीच्याच गोष्टीचा फार पडलेलं असतं, त्याच्यामुळे अभ्यासात लक्ष कमी, नको तिकडं लक्ष त्यांचं जास्त असतं. पण त्याचे पुढं त्यांना पण ह्याच्याबद्दल सिरियसली ह्या गोष्टीकडे बघावं लागेल, कारण नंतर आता काय झालं आहे, 50% महिला 50% पुरुष. आणि आम्ही ज्यावेळेस नोकर भरती काढतो त्यावेळेस मेरिट शिक्षकांच्या बद्दलचं पण जास्तीत जास्त मुलीच त्याच्यामध्ये मेरिटमध्ये येतात आणि शिक्षिका म्हणून त्या बाबतीमध्ये जबाबदारी उचलतात. अशा प्रकारचा अनुभव आम्हा लोकांना पण आलेला आहे. आज एक घरगुती कार्यक्रम, जरी तुम्ही ह्या BIमध्ये काम करत असला तरी बारामतीच्या परिसरामध्ये आपण अनेक प्रकारची कामं करतो, ज्याचा उल्लेख मगाशी उद्धव गावड्यांनी देखील केला. उद्या पण आम्ही सकाळी लवकरच नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या कामाची पाहणी करायला जातच असतो इथं असताना. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, आता मी शहरापुरतं बोलतो आधी की त्याच्यात चांगले चांगले स्पॉट मी डेव्हलप केलेले आहेत आणि बसण्याच्या करता आता गर्दी तिथं वाढायला लागली. अजून त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही आहे, परंतु आता रिमांड होमच्या शेजारचे मागचा ते आपण जे क्लॉक केलेला आहे किंवा तो तिथला परिसर डेव्हलप केला आहे. परकाळी बंगल्याच्या त्या जवाहर बागेच्या रोडचा तिथला एक केलेला आहे, इकडच्या बाजूला स्विमिंग पूलला जाताना एक केलेला आहे, आपल्या गदिमाच्या तिकडचा एक केलेला आहे, शिवाय सूर्यनगरीच्या तिकडचं काम चाललेलं आहे. भिगवण रोड टू आपला 3 हत्ती चौक तिथपर्यंतचं तिथलंही काम, आता 3 हत्ती राहिला नाही परंतु जुनं 3 हत्ती चौक तिथपर्यंतचंही काम आपलं चाललेलं आहे. तिकडच्या बाजूला वेगवेगळ्या भागात मला कसब्यामध्ये देखील एक स्पॉट करायचा आहे, कारण किंवा आपण आपलं स्टोरेज टँक आहे, खरातांची जमीन होती तिथं, मिश्रीलालची जमीन तिथं आहे, तिथंही आपण एक चांगल्या प्रकारचा स्पॉट डेव्हलप करतोय. आणि ते करत असताना हे पुढं पण बारामतीकरांनी नीट ठेवलं पाहिजे, कारण करताना मी सगळं चांगल्यात चांगलं तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट करून देईन, परंतु त्याचं पुढं मेंटेनन्स, त्याचे तिथली स्वच्छता, त्याचा वापर नीटपणे करणं, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एक जबाबदार नागरिक या नात्याने तुम्ही पण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे की हे तुमचं स्वतःचं काम आहे. कुणी जर चुकीचं वागत असेल काही, आणि आपापल्या घरातल्या यंग टीमला पण, यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो, त्यांना पण समजून सांगण्याचं काम ह्या बाबतीमध्ये झालं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्ट सूचना राहील. सध्या थोडंसं दुष्काळी परिस्थिती बऱ्यापैकी आहे. आत्ता कॅनॉल आपल्याला बंद करायचा नव्हता, परंतु काही कॅनॉलच्या परिसरातली कामं ही करणं क्रमप्राप्त आहे. ती नाही केली तर मग पुढं पावसाळ्यामध्ये त्याची अडचण आली असती, म्हणून एक 7-8-10 दिवसाचा त्याला आपण क्लोजर घेतलेला आहे. आणि मग नंतर पालखी पण निघेल त्यावेळेस कंटिन्यू पुढं कॅनॉल चालू ठेवायचा आपला प्रयत्न आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे, सध्या वादळी वारं आणि पाऊस काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडतो. उन्हाळी पिकाला तो त्रास देतोय, आंब्यासारख्या पिकाला तर खूप मोठ्या प्रमाणावर आंबा उत्पादकांचं नुकसान करतोय, केळीच्या बागांचं नुकसान करतोय. त्याच्याबद्दल पंचनामे करून जी काही पुढची कारवाई आहे त्या करण्याच्या सूचना ह्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण दिलेल्या आहेत. मी पण
2-3 दिवस मुंबईमध्ये थांबून ह्या सगळ्याच्या बैठका घेतल्या. आता खरीप हंगाम सुरू होईल लवकरच, त्याच्याकरता बी बियाणं सगळ्या प्रकारचं जिथं जी मागणी आहे ती आहे का, त्याचबरोबर तिथं खतं व्यवस्थित, औषधं व्यवस्थित आहेत का, त्या सगळ्याची आपण माहिती घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणावर आपण टँकरची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केलेली आहे. पण एक असं बोललं जातं, म्हणजे दोन्हीकडनं बोललं जातं. हवामान खातं असं म्हणतं की आता पाऊस श्रीलंकेमध्ये मान्सून पोचेल आणि श्रीलंकेमध्ये पोचल्यानंतर इंडियामध्ये देखील तो वेळेच्या थोडासा आधी येईल आणि तो एकदा आपल्या केरळमध्ये पोचला की मग तो वर सरकत आपल्या कोकणापर्यंत येतो आणि एकदा कोकणात पाऊस चांगल्या पद्धतीनं पडायला लागला आणि आपली वरची सगळी धरणं, सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये जी आपली धरणं आहेत ती एकदा भरायला लागली की मग एक लोकांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण माझ्या शेतकरी समाजामध्ये आपण पाहतो. तशा पद्धतीचा अंदाज तर आहे. पण असाही अंदाज एकाने आता व्यक्त केलेला आहे की जून महिन्यामध्ये कदाचित पाऊस महाराष्ट्रात ओढ देईल का काय. अर्थात हे अंदाज आहे. काहींचा अंदाज आहे की नाही, पाऊस यंदा नेहमीच्या सारखा पडेल. मी आजच जरा त्या सिद्धटेकच्या तिकडच्या भागात गेलो होतो. नदीला पण पाणी, आम्ही खेटीवेरचे बंधारे त्या फळ्या काढलेल्या असल्यामुळे पाणी पार आता नदीला बऱ्यापैकी तिथं आलेलं आहे. जी नदी कोरडी ठाक आपली उजनीची पडलेली होती भीमा नदी, तिला पाणी आज तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसतंय. पण आहे ते पाणी आपल्याला पाऊस पडेपर्यंत फार काटकसरीनं वापरावं लागणार आहे. मग ते बारामतीकर असतील, ते पुणेकर असतील, ते पिंपरी चिंचवडकर असतील किंवा महाराष्ट्रातले माझे कुठल्याही शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असणारे नागरिक किंवा ग्रामस्थ असतील, त्याची पण थोडीशी नोंद. कारण आपण काही फक्त आपला व्यवसाय करत नाही, आपला इतक्या लोकांशी संबंध असतो. म्हणजे एक बिल्डरच्याकडं 500-500, 1000-1000 लोक कामाला असतात, 200-250 लोक कामाला असतात. त्याच्यावर तुमचा अनेकांशी संबंध येत असल्यामुळं थोडासा ह्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या माहितीकरता केलेला आहे. लाईट आत्ता मग अशी गेलेली होती. सध्या काय होतं, काही ठिकाणी एवढं झाडं पण भरपूर पडत आहेत. म्हणजे वादळामध्ये एवढी मोठी मोठी झाडं पडत आहेत किंवा नवीन लावलेली झाडं पण वागतायत, तुटतायत, अशाही प्रकारच्या गोष्टी होत आहेत. परंतु पुन्हा ते आपल्याला लावावे लागणार, ते आपण लावू. पण त्याचबरोबर लाईटचे खांब आणि तारा हे मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त होत आहेत आणि मग मोठ्या प्रमाणावर लाईटचा लपंडाव त्या ठिकाणी सुरू होतोय. आता एवढं उष्णता आहे, म्हणजे मी आज येताना मला एका अधिकाऱ्याचा फोन आला की दादा ह्या जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळं 100 मेंढरं मेली. ते तपासलं की कशामुळं मेली. त्यांना वेळेमध्ये पाणी दुपारचं मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही. आणि बुलढाणा का कुठंतरी ते घडलं, जळगाव का बुलढाणा कुठंतरी घडलं. तर ती तशा पद्धतीनं पण होत आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे ह्याही बाबतीमध्ये सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि सध्या एअर कंडिशन, एअर कूलर आणि पंखे ह्याच्याकरता विजेचा वापर इतका वाढलेला आहे की काही ठिकाणी 46पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. म्हणजे तिथं चिटपाखरू देखील दुपारचं उडताना दिसत नाही, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली. आता मुंबईमध्ये देखील उद्यापासून 5% पाणी कपात आहे आणि 5-6 दिवसांनी ते तसंच राहिलं तर अजून 5% म्हणजे 10% पाणी कपात करणार आहे. अशी साधारण ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर सरकार या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून, मुख्यमंत्री पण त्यांच्या परीनं लक्ष ठेवतात. आम्ही देवेंद्रजी आम्ही पण त्या ठिकाणी लक्ष ठेवतोय. त्याच्यामुळं तसं कुणाचं दुर्लक्ष आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये काही वाईट घटना, म्हणजे त्याच्यामध्ये श्रीमंतांच्या मुलांच्याकडनं वाटेल तशा प्रकारच्या वेगाने गाड्या चालवणं, निष्पाप लोकांना, निष्पाप मुलांनाच त्याच्यामध्ये त्यांचा जीव गमवावा लागणं, अशा काही घटना आपल्या पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये देखील त्या ठिकाणी घडल्या, अशा वेगवेगळ्या भागामध्ये, जळगावमध्ये त्या दिवशी घडल्या. अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनीच आपल्या पालकांनी आपली मुलं व्यवस्थितपणे वागतायत काय, राहतायत काय, रात्री कुठं जात आहेत, काय करतायत, इकडं सगळ्याच पालकांनी थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे.
डिपार्टमेंट त्यांच्या परीनं कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं निश्चितपणे काम करेल, परंतु त्याचबरोबर आपला मुलगा कुठं चुकणार नाही. जरी काही तो कुणी लोकांची परिस्थिती चांगली असेल तर कधी कधी अलीकडं काय झालं, 1 किंवा 2 मुलं असतात, मुली असतात आणि मग वाटेल तशा प्रकारचे लाड होतात आणि ते लाड त्या केलेल्या लाडाची किंमत एवढी जबरदस्त मोजावी लागते की त्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेल्या आहेत. आम्ही तर डिपार्टमेंटला सांगितलेलं, रोज डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना कायदा नियम सारखा, तो श्रीमंत बापाचा पोरगा असो नाहीतर कुणाचाही पोरगा असो, त्याच्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही. चुका केलेल्या असतील तर कायदा आणि नियम हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीनं तेही काम चाललेलं आहे. त्याची पण थोडीशी नोंद आपण पण सगळ्यांनी घ्यावी. आपल्याही बारामतीमध्ये कुठं काही दिसत असेल की काही मुलं थोडंसं चुकीचं वागत असतील, काही करत असतील तर लक्षामध्ये आणून दिल्यानंतर जे काही दुरुस्त करायला पाहिजे किंवा जिथं काही नोंद घेतली गेली पाहिजे तशा प्रकारची नोंद आपण घेऊच. परंतु ह्या घटना घडल्यानंतर समाजामध्ये देखील एक नैराश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मग सोशल मीडिया पण वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज चालतात. लोक आपलं स्वतःचं मत त्यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने त्यांना दिलेला आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु हे काही घडू नये, वेडेवाकडे प्रकार देशात होऊ नये, महाराष्ट्रात होऊ नये, आपल्या जिल्ह्यात होऊ नये किंवा आपल्या परिसरात देखील होऊ नये, या पद्धतीची काळजी आपण सगळेच जण मिळून त्या बाबतीमध्ये घेऊया, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन. एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडंसं काय बाकीची पण परिस्थिती तो सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. केशवराव पण परवाच आमच्या दोघांचं बोलणं झालं होतं. ते 200 रुपये कांड्या बिल दिल्यामुळं माळेगाव सध्या सभासद खुश त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीनं आपल्या संस्था पण आपण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करू. आणि आज जे बारामतीमध्ये काम चाललेलं आहे तिथं पण एवढं सगळं चांगलं काम केल्यानंतर गाड्या चालवताना, वाहनं चालवताना, 2 व्हीलर चालवताना जरा नीटनेटक्या चालवा. नाहीतर एवढे आता डिवायडर चांगले केले, वेगवेगळ्या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था केली, सगळीकडं जे काही नीटनेटकं करायला पाहिजे ते केलं आणि पुन्हा कोणतरी धडकतं, कोणतरी काहीतरी करतं. असं जर झालं तर शेवटी मी तरी तुमच्याकरता किती करून करणार आहे, त्यालाही काही मर्यादा असतात. आपली पण लोकप्रतिनिधी म्हणून माझी पण जबाबदारी, ती जबाबदारी पार पाडायला मी कुठं तसोबर देखील कमी पडणार नाही. पण एक जबाबदार नागरिक या नात्याने आपली सगळ्यांचीच काही जबाबदारी, ती पण जबाबदारी प्रत्येकाने नीटपणे पार पाडली पाहिजे, अशाही प्रकारची विनंती आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. शामराव, तुम्ही आता ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांनी पण आत्ता वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही गावातले काही प्रश्न सांगितले, पण मी म्हणलं ते खरं पालकमंत्र्याच्या अखत्यारीत येतात, शंभूराज देसाईच्या. आणि सध्या तर आचारसंहिता आहे. जर जिल्ह्यातमध्ये असती तर तो माझा अधिकार होता, कारण पुणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. अशा प्रकारच्या बाबी असतात, परंतु काय मार्ग त्याच्यातनं काढता येतो तो थोडा बहुत काढायचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. आणि ह्या बाकीच्याही बाबतीमध्ये जे काही मावळते चेअरमन आहेत आणि त्यांची टीम आहे आणि आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जी जबाबदारी शामराव राऊतांनी स्वीकारलेली आहे, त्या सगळ्यांनाच BIचे एक सहकारी या नात्याने त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता मी मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. आणि आनंदजी गुप्ता आणि अनिल सोनवणे यांनी फार मूलभूत प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत. मागं देखील मला वाटतं सुभाष जांभूळकर असताना असेच काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यावेळेस अशोक चव्हाण कोणतरी मुख्यमंत्री होतं, मी त्यांना सांगून त्याच्यातनं मार्ग काढलेला होता. आताही तशाच पद्धतीनं काही मार्ग कसा काढता येईल याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक विचार आम्ही त्या ठिकाणी करू आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आज ज्यांचं अभिनंदन केलेलं आहे किंवा कौतुक केलेलं आहे किंवा सत्कार केलेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींना पुढच्या वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.